मित्रांनो नमस्कार. जय भीम. अ, काल छावा पिक्चर काल परवा छावा पिक्चर रिलीज झाला. काल मी पिक्चर पाहिला. खूप तर बोला एवढा मोठा हे आणि आपल्या राजाचा पिक्चर आहे आणि बघायला हवं आणि खूप नामांकित आणि गाजलेला आहे असं असं सर्व बोलतात. मग आपण बघूया तसे पिक्चर भरपूर बघितले. पण काल ज्या पिक्चरमध्ये मी पाहिलं तर खूप छान ॲक्टिंग केली आहे. कौशल आय थिंक त्या हिरोचं नाव असेल. खूप छान ॲक्टिंग केली. पण डायरेक्टरने असं ह्या प्रत्येक माणसाला जाणीव करून दिली आहे की आपला राजा कसा होता हे ह्या पिक्चरमधून. बाप रे, असं वाटत होतं की खरंच मी राजे संभाजी यांना वास्तव्य देखील असं बघतो आहे आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार. शेवटचा जो सीन बघितला, आई शपथ सांगतो, आई शपथ. खरं आई शपथ, काल माझ्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः. त्या म्हणजे संभाजी राजासोबत आपल्या खूप काही झालं आहे. खूप त्यांना अत्याचार, खूप त्यांच्यावर अत्याचार, खूप जुलम, खूप खूप केलेत त्यांनी. का तर ते झुकत नव्हते. कशासाठी? आपल्या माणसांसाठी, आपल्या हिंदू माणसांसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या माणसांसाठी. अंडरलाईन करा, आपल्या माणसांसाठी, मराठी माणसांसाठी. झुकले नाही, त्यांना झुकायला सांगत होते, नाही झुकले, नाही झुकत म्हणून त्यांच्यावर अत्याचार करत होते. त्याच्यामध्ये 2 सीन दाखवले. चला, हंटर वगैरे मारतात त्यांना काय मीठ सोडतात त्यांच्या त्या जखमेवर, ते एक आपण समजू शकतो. पण त्यांची नखे खेचून काढली. तर हे 2-3 मी हे बघितलं. त्याच्यामध्ये सुरुवात ते नखे खेचून काढली आणि बाकीचा इतिहास तर आपल्याला माहीतच आहे. ती ज्या वेळेला नखं खेचून काढली आणि दुसरी गोष्ट, तात्या इस्तूवरचे ती सळी राजांच्या डोळ्यामध्ये, त्यांचे डोळे पडले. आई शपथ, आई शपथ. असं वाटत होतं की राजासमोर आणि रक्त सळसळत होतं आणि काय करू आणि काय नको असं. शपथ देवा, शपथ. आणि याच्यानंतरचा जो संभाजीराजासोबत झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे, सर्वांना माहीत आहे. आता कोणी आहे का आपल्या माणसांसाठी, आपल्यासाठी, या स्वराज्यासाठी, या महाराष्ट्रासाठी मी लढणार मराठी माणूस. हा नाव दिलं डायरेक्टरने, छावा. छत्रपती शिवाजी महाराज शेर होते, त्यांचा हा छावा. छावा जगाला भारी पडला. जिवंत असते तर अजून काय केलं असतं ते बघा. असो, पिक्चर बघा, खूप छान आहे.